सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठी. दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती यांच्यावर अविश्वासाविषयी महाराष्ट्र नाद मराठी न्यूजचे संपादक नासिर शहा यांनी केली खास बातचीत. प्रशासकीय अधिकारी यांनी दिला संपूर्ण आढावा. पाहूया सविस्तर. पूर्ण दर्यापुरामधील सभापतीचा अविश्वास आल्यानंतर संपूर्ण प्रक्रिया ही 31 तारखेला ठरवल्या गेली होती. त्या अनुषंगाने अमरावती जिल्ह्यातून प्रशासकीय कर्मचारी अधिकारी सुद्धा इथं पोहोचलेले आहे. कशा प्रकारे साहेब, कशा प्रकारे ज्या 12 लोकांच्या सह्या झाल्या होत्या त्या अनुषंगाने कशा प्रकारे आज घडल्या गेला कार्यक्रम? कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूरच्या सभापती विरोधात संचालक मंडळातील 12 सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे दाखल केला होता. माननीय जिल्हाधिकारी यांनी या अविश्वासाच्या विशेष सभेकरता मला म्हणजे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांना प्राधिकृत केले होते. कायद्यातील तरतुदीनुसार अविश्वास ठराव पारित होण्याकरता टोटल संख्येच्या 2/3 म्हणजे 18 पैकी 12 अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतं पडणं आवश्यक होते. परंतु आजच्या सभेला 11 संचालक उपस्थित होते आणि या सर्व 11 संचालकांनी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं. परंतु विहित असलेला आकडा म्हणजे 12चा गाठल्या न गेल्यामुळे आजचा सभापती विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव पारित होऊ शकला नाही. अशा प्रकारे ही सगळी संपूर्ण प्रक्रिया राबवण्यात आली. याच्यात माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. साहेब, संपूर्ण 11 लोक इथं उपस्थित होते एवढं मानावं लागेल? नाही, 18 संचालकांपैकी 11 लोक उपस्थित होते आणि त्यांनी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं. म्हणजे 12 लोक ज्यांनी ज्या स्वाक्षरी केलं त्याच्यामधून एक जण आज कमी इथं अविश्वाससाठी कमी पडला असं मानावं लागेल? हो, एक मत कमी पडलं अविश्वास.